विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ब्रिज कोर्स 31 डेज अभ्यासणार आहोत। 31व्या दिवसाचा ब्रिज कोर्स आपल्याला अभ्यासायचा आहे आणि यामध्ये डे 31 युनिट आहे द पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल अँड स्क्वेअर। पेरिमीटर संबंधी काही महत्त्वाचे इन्फॉर्मेशन तुम्हाला देतोय। या ठिकाणी लक्षात घ्या, त्याआधी आपण विचारात घेऊया रेक्टेंगल। रेक्टेंगल इज वन ऑफ द स्पेशल टाइप ऑफ quadrilateral having opposite sides are congruent as well as parallel and each angle is a right angle। हा असतो रेक्टेंगल। रेक्टेंगल आपण विचारात घेतलं, याच्या अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट असतात आणि पॅरलल असतात आणि हा प्रत्येक अँगलला 90चा असतो म्हणून याला म्हणतो आपण रेक्टेंगल। ही असते या रेक्टेंगलची लेंथ आणि ही असते या रेक्टेंगलची ब्रेथ। क्लियर? आता जर आपल्याला पेरीमीटर जर अभ्यासायचं आहे, पेरी म्हणजे आउटर, मीटर म्हणजे लेंथ। आउटर लेंथ एखाद्या पॉइंट पासून कुठलाही एक पॉइंट आपण या ठिकाणी घेतला, हा वर्टेक्स घेतला, समजा ए बी सी डी असं आपण या रेक्टेंगलला नाव दिलं। पॉइंट ए पासून आपण बी च्या दिशेने निघालो, ए पासून बी पर्यंत गेलो, बी पासून सी पर्यंत, सी पासून डी पर्यंत आणि डी पासून ए पर्यंत। जेव्हा हा पूर्ण राऊंड केला तेव्हा त्या पूर्ण राऊंडची लेंथ म्हणजे त्याची पेरिमीटर। म्हणजे त्या पेरिमीटर मध्ये कशाचा समावेश आहे, तर ही एक लेंथ, या साइडची लेंथ, या साइडची लेंथ, या साइडची लेंथ आणि या साइडची लेंथ, म्हणजे या चारही साइडच्या लेंथ चा समावेश पेरिमीटर मध्ये आहे। पहिल्या साइडची लेंथ अधिक दुसऱ्या साइडची अधिक तिसऱ्या साइडची अधिक चौथ्या साइडची, आणि म्हणून पेरिमीटर ऑफ अ रेक्टेंगल इज, कोणता फॉर्म्युला आहे, पेरिमीटर ऑफ रेक्टेंगल इज लेंथ ही एल आहे, ही सुद्धा एल, ही बी आहे, ही सुद्धा बी, सो एल प्लस बी प्लस एल प्लस बी। दोन वेळा एल आणि दोन वेळा बी आले म्हणून ट्वाइस एल प्लस ट्वाइस बी। 2 2 जर आपण कॉमन काढला तर इथे आपल्याला फॉर्म्युला मिळते 2 × एल प्लस बी, म्हणजे 2 × एल फॉर लेंथ अँड बी फॉर ब्रेथ। हा आहे फॉर्म्युला कशाचा, पेरिमीटर ऑफ ए रेक्टेंगल। क्लियर? त्यानंतर स्क्वेअरचा जर आपण विचार करतो, स्क्वेअरच्या बाबतीत सेकंड स्क्वेअर, अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ स्क्वेअर, a quadrilateral having all sides are congruent, all sides are congruent and all angles are congruent, then the quadrilateral is said to be a square। हा जर स्क्वेअर असेल तर याचे चारही साइड कॉन्ग्रुएंट असतात आणि चारही अँगल कॉन्ग्रुएंट असतात। त्याचा अर्थ प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो। समजा आपण नाव दिलं PQRS। या ठिकाणी हा रेक्टेंगल स्क्वेअर असल्यामुळे चारही साइड सारख्या। समजा या ठिकाणी ही साइड असेल, हिची लेंथ जर आपण एल घेतली असेल तर हिची सुद्धा एल होईल, हिची एल होईल, हिची एल। ओके, याची पेरिमीटर काय होईल मग, पेरिमीटर इज एल प्लस एल प्लस एल प्लस एल, दॅट इज इक्वल टू हाऊ मेनी एल, 4L। That is equal to 4 into what is L? L is the length of side, that is 4 into side, आणि हे आहे
पेरिमीटर ऑफ ए स्क्वेअर का फॉर्म्युला याच्या आधारे आपल्याला हे उदाहरण सोडवायचे आहे. एक उदाहरण त्यांनी सोडून दिलेलं आहे. दुसरं आपल्याला करायचं आहे. त्याच्या खाली काय म्हटलं त्या उदाहरणात, सेकंड मधलं फर्स्ट. If the length and breadth of a rectangle are tripled, how many times will the perimeter of the rectangle be equal to the perimeter of the original rectangle? एखाद्या रेक्टँगलची लेंथ आणि ब्रेड ही ओरिजिनलच्या तिप्पट केली तर त्याचा पेरिमीटर किती असेल हे आपल्याला शोधायचं आहे. समजा एक रेक्टँगल आहे, आपण तो पिक्चरच घेऊ. आणि हा दुसरा रेक्टँगल आहे. समजा याची लेंथ एल असेल तर याची लेंथ आहे 3L. याची ब्रेथ बी असेल तर याची ब्रेथ आहे 3B. अशा पद्धतीने आता आपल्याला पेरिमीटर मधला फरक शोधायचा आहे. 1. Let the length and breadth of original rectangle B, काय घेतला आपण L and B respectively. तर मग आता त्याचे तिप्पट घ्या. सो फॉर न्यू रेक्टँगल याची लेंथ किती आहे? लेंथ इज 3 times ओरिजिनल, that is 3 multiplied by L means 3L. आणि याची ब्रेथ किती आहे? ब्रेथ इज ऑल्सो 3 into B, that is 3B. आता त्याचा पेरिमीटर को आपण therefore now perimeter of original rectangle formula काय आहे? 2 into L plus B, 2 into length plus breadth. Also perimeter of new rectangle, that is equal to 2 into याची लेंथ किती आहे? 3L आणि ब्रेथ आहे 3B. 3 ला बाहेर काढा. 2 into 3 into L plus B. 2 इकडे घेऊन 3 बाहेर आले त्याने 3 into 2 into L plus B. मग 2 into L plus B काय आहे? ओरिजिनल आहे. ओरिजिनलचा पेरिमीटर आणि या नव्याचा म्हणजेच नव्याचा पेरिमीटर हा ओरिजिनलच्या किती पट आहे? 3 टाइम्स आहे. सो दॅट इज इक्वल टू 3 multiplied by perimeter of original rectangle. आणि याच्यावरून आपल्याला आन्सर लिहिता येईल. ओके, त्यानंतर सेकंड मध्ये काय म्हटलं आहे?
4 pieces, all of the same size, were made from a square piece of cloth of length 2 meter. What length of lace will be required to trim all 4 sides of all the 4 pieces? काय म्हटलं या ठिकाणी? एक 2 मीटरचा कापडाचा तुकडा त्यांनी घेतला. या पद्धतीचा समजा याची लेंथ आहे 2 मीटर आणि त्याचे 4 पार्ट केले. 1 2 3 4 आणि हे 4ही पार्ट करत असताना हे सेम साईजचे पार्ट होते म्हणून याची लेंथ आणि ब्रेथ सारखी होती. लेंथ अँड ब्रेथ आर इक्वल. मग 2 मीटर आहे तर प्रत्येक पार्ट हा कितीचा झाला? 2 डिवाइडेड बाय 4. 2 to the 4 that is 1/2. 1/2 means 0.5. हा जो प्रत्येक पार्ट आहे हा आहे 0.5 मीटर, 0.5 मीटर, 0.5, 0.5. जेवढी लेंथ आहे तेवढी ब्रेथ आहे कारण इक्वल साईज आहे. 0.5, 0.5. ठीक आहे. मग याचा आपण पेरिमीटर काढू आणि मग त्यानुसार आपल्याला विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल. काय विचारलं आहे? पहिले काय करायचं आपल्याला? समजा याच्यातला एक पीस इथे घेतला. ठीक आहे. हा जो एक पीस आहे या एका पीसाला आपल्याला इथे लेस लावायची होता. ही लेस आपल्याला लावायची आहे. तर एका याला किती लेस लागेल ते आपल्याला काढायचं. एका रेक्टँगलला लागणारी लेस किती? मग एका रेक्टँगलला किती लागेल त्याच्या पेरिमीटर एवढी. पेरिमीटर जेवढा राहील तेवढी लेस एकाला लागेल. मग असे किती आहे आपल्याजवळ? 1 2 3 आणि 4 4 आहे. मग जेवढी लेसची लेंथ आहे त्याच्या 4 टाइम्स होईल. ओके. नाउ लेंथ ऑफ वन पीस. Length of one piece is equal to total length 2 मीटर होती. त्याचे आपण 4 पार्ट केले डिवाइडेड बाय 4. सो दॅट इज इक्वल टू 0.5 मीटर. ठीक आहे. मग पेरिमीटर करा एका पीसचं. पेरिमीटर ऑफ वन पीस. आता हा जो प्रत्येक पीस आहे हा स्क्वेरिकल आहे आणि स्क्वेरिकल असल्यामुळे चारही साईड सारख्या राहील. एका साईडची लेंथ 0.5 आहे तर 4 साईड सारख्या असल्यामुळे या ठिकाणी त्याची पेरिमीटर मीन्स 4 इंटू साईड. कारण स्क्वेरिकल पार्ट आहे 4 इंटू साईड आहे 0.5. सो दॅट इज इक्वल टू 2 मीटर. म्हणजे 2 मीटर लेस आपल्याला एका पीसला लागेल. सो दॅट इज लेस रिक्वायर्ड फॉर वन पीस दॅट इज 2 मीटर. मग असे किती पीस आहे? सो द लेस required for 4 pieces, that is 4 into 2, that is equal to 8 meters. आणि इथे आपला 31st डेचा बेस कोर्स पूर्ण होतो. आता बघूया आपण 32 and 33 डेचा.
यामध्ये आपल्याला मेन्शुरेशन अंतर्गत एरिया ऑफ रेक्टँगल अँड स्क्वेअर याचा अभ्यास करायचा आहे. कशाचा? एरिया ऑफ ए रेक्टँगल अँड अ स्क्वेअर. दोन्हीचे एरिया आपण विचारात घेऊ. सो नाव फर्स्ट रेक्टँगल. रेक्टँगल फिगर या पद्धतीची राहते. लेंथ असते आणि ही ब्रेथ असते. याचा एरियाचा फॉर्म्युला एरिया ऑफ ए रेक्टँगल इज इक्वल टू. लक्ष द्यायचे. आता समजा आपण या ठिकाणी 4 सेंटीमीटर किती 4 सेंटीमीटर लेंथ घेतली आणि 2 सेंटीमीटर घेतली आपण विड्थ. तर हा जर 4 सेंटीमीटर असेल तर हा प्रत्येक पार्ट झाला 1 सेंटीमीटर आणि ही ब्रेथ जर 2 सेंटीमीटर असेल तर हा सुद्धा प्रत्येक पार्ट झाला 1. मग आता हा जो भाग आहे याची ही लेंथ आणि ही ब्रेथ सारखी आहे म्हणजे या दोन साईड सारख्या म्हणून या दोन सारख्या राहील कारण रेक्टँगल असल्यामुळे इथे या चारही साईड सारख्या राहील म्हणजे हा झाला स्क्वेअर. मग हा जर स्क्वेअर झाला तर आपण स्क्वेअरचा एरिया किती कसा काढतो? स्क्वेअरचा एरिया मीन्स साईड स्क्वेअर. साईड किती आहे 1 स्क्वेअर आणि 1 स्क्वेअर मीन्स 1 into 1. ठीक आहे. मग याचा एरिया 1 युनिट, याचा 1, याचा 1, याचा 1, याचा 1, याचा 1, याचा 1 आणि याचा 1 किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8 टोटल 8 झाले आणि म्हणून याचा एरिया होईल 8 स्क्वेअर युनिट. कारण या प्रत्येक छोट्या स्क्वेअरचा एरिया आहे 1 स्क्वेअर युनिट. स्क्वेरिकल असल्यामुळे 1 into 1 is 1. लक्षात आलं? म्हणून या ठिकाणी आता 8 जर आपण विचारात घेतो आहे तर इथे लेंथ आहे 4 आणि ब्रेथ आहे 2. दोघांचा प्रॉडक्ट करा किती होते? 4 to the 8 आणि म्हणून याचा फॉर्म्युला तयार होते लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ. कशाचा फॉर्म्युला झाला हा? एरिया ऑफ ए रेक्टँगल. सेकंड स्क्वेअर. स्क्वेअर मध्ये लेंथ आणि ब्रेथ सारखीच असते. म्हणून एरिया ऑफ ए स्क्वेअर इज इक्वल टू लेंथ मल्टिप्लाइड बाय ब्रेथ that is L square, so that is side square. या दोन फॉर्म्युलाच्या आधारे आपल्याला पुढील उदाहरणे सोडवायची आहेत. या ठिकाणी त्यांनी एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. पहिल्या ऍक्टिव्हिटीमध्ये जसं मी तुम्हाला एक आधी उदाहरण देऊन सांगितलं की एक रेक्टँगल घेतलं त्याचे 8 नंबर ऑफ स्क्वेअर फॉर्म केले आणि त्याच्यावरून त्याचा एरिया ठरवला. तसंच एक रेक्टँगल त्यांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि याचे त्यांनी पार्ट केलेले आहे. आता त्या पार्टवरून आपल्याला हे डिसाईड करायचं आहे की त्या रेक्टँगलचा एरिया किती असेल. काय केलं त्यांनी? 3 सेंटीमीटर आणि इकडे आहे 2 सेंटीमीटर. सो 1 2 3 असे पार्ट केले. 1 2 3 इकडे लिहिलं आहे. किती पार्ट झाले? 1 2 3 4 5 6 7 8 9 3 युनिट अँड 3 युनिट. आणि या ठिकाणी प्रत्येक छोट्या पार्टचा लेंथ आणि ब्रेथ सारखे म्हणजे स्क्वेरिकल आहे म्हणून याचा एरिया होईल 1 युनिट.
मग हे टोटल 9 आहे म्हणून टोटल सगळ्यांचा एरिया किती होईल 9 युनिट. तसे लेंथ आणि ब्रेडचा तुम्ही प्रॉडक्ट केला तर 3 × 3 3 3 जा 9 युनिट आणि म्हणून याचा एरिया होईल 9 स्क्वेअर युनिट. ओके, काय म्हटलं व्हॉट इज द एरिया ऑफ दिस स्क्वेअर. तर आन्सर काय लिहा तुम्ही 9 स्क्वेअर युनिट. मग त्यांनी म्हटलं व्हाय, मग रिझन द्यायचं बिकॉज the rectangle is divided into 9 spherical part. Having side is 1 unit. Side is 1 unit. Therefore, area of each part is 1 square unit. So, the area of 9 part is 9 square unit. इसी माहिती दिली तुम्हाला एक. त्यानंतर त्यांनी फॉर्म्युले घेतले. फॉर्म्युल्यावरून एक उदाहरण त्यांनी सोडवून दाखवलेले आहे, ते तुम्हाला सोडवायचं आहे. आता जे प्रॅक्टिससाठी उदाहरण दिले त्याच्यातलं आपण पहिलं उदाहरण घेऊया. ओके, काय दिलं पहिल्या उदाहरणामध्ये नंबर 1. The area of the rectangle is 162 square centimeter. If its length is 18 centimeter, what is the breadth of the rectangle? Breadth विचारले आपल्याला. समजा आपण ते breadth अजून करू. Breadth, the breadth of a rectangle bx. Now, formula क्या है? Area of a rectangle is equal to length multiplied by breadth. So area किती दिला आपल्याला 162 आणि लेंथ किती आहे 18 सेंटीमीटर आणि ब्रेथ किती घेतली आपण 1. मग एक्सची व्हॅल्यू काढायची आहे. ते 18 ला इथे म्हटलं लागेल. 18 इथे मल्टिपल आहे, मल्टिप्लिकेशनच्या अगेन्स्ट असते डिव्हिजन, म्हणून 18 ने डिवाइड करायचं. डिवाइडिंग बाय 18. So 162 upon 18, that is 18 into 8 upon 18. 18 cancel and 81 by 80, 18 9 by 162. So h is equal to 9 म्हणजे कोणतं वापरलं जाईल सेंटीमीटर. तर याचं हेन्स the breadth of the rectangle is 9 सेंटीमीटर. पहिला प्रश्न झाला. त्यानंतर दुसरा प्रश्न. If the side length of a square is double, how many times its area will be equal to the area of the original square? आता इथे तसं तिच्या आधी आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे. हा स्क्वेअर आहे. समजा याची ओरिजिनल जी साइड आहे त्याची लेंथ आपण समजा L घेऊ. ठीक आहे. मग एक दुसरा स्क्वेअर घेतला ज्याची साइड डबल होती. It is 2L. ठीक
पद्धतीने 2L 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 चारी टाइप करके एरियावर काय परिणाम सो लेट द side length of a square be L. Therefore, area of original square is equal to side square, that is equal to L square square unit. ठीक है. Now the side length of a new square, that is equal to 2 multiplied by s, twice multiplied in. Therefore, area of new square is equal to फार्मूला काय आहे साइड स्क्वेअर याची साइड किती आहे ट्वाइस एल स्क्वेअर दॅट इज 4l स्क्वेअर ओके म्हणजे हा एरिया किती झाला 4 into l स्क्वेअर म्हणजे ओरिजिनल तो इथे येईल एरिया ऑफ द ओरिजिनल स्क्वेअर म्हणजे किती टाइम्स झाला तो 4 टाइम्स hence area of the new square is 4 times area of the original square. Area of a new square is 4 times the area of a original square. अशा पद्धतीने 32 आणि 33 चा बेस कोर्स पूर्ण होते. आता बघूया आपण 34. 34 मध्ये दिलेले त्यांनी एरिया ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल. राइट एंगल ट्रायंगल म्हणजे कसा असतो की ज्या ट्रायंगलचा एक अँगल हा राईट अँगल असतो त्याला म्हणतो आपण राईट एंगल ट्रायंगल. ठीक आहे. एक रेक्टँगल विचारात घेतला तर एका रेक्टँगलचे 2 राईट एंगल ट्रायंगल तयार होतात आणि त्या रेक्टँगलच्या एरियावरून आपल्याला राईट एंगल ट्रायंगलचा एरिया ड्रॉ करता येतो. समजा रेक्टँगल आहे आणि याचा आपण हा डायगोनल काढला. ठीक आहे. लेंथ आणि ही ब्रेथ. टोटल याचा एरिया किती लेंथ इंटू ब्रेथ बरोबर. एरिया ऑफ ए रेक्टँगल लेंथ इंटू ब्रेथ. मग त्याचे जर 2 भाग केले तर या एका भागाचा किती होईल एरिया ऑफ ए ट्रायंगल याच्या हाफ होईल दॅट इज हाफ इंटू एल इंटू बी आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. त्यांनी दिलेलं आहे पहा हिअर एरिया ऑफ रेक्टँगल इज 2 इंटू एरिया ऑफ ए राईट अँगल ट्रायंगल. बघा एका रेक्टँगल पासून 2 राईट अँगल ट्रायंगल तयार होते. एक हा आहे आणि दुसरा हा आहे. ओके म्हणजे एका रेक्टँगलचे 2 राईट अँगल ट्रायंगल म्हणून त्यांनी म्हटलं आहे की एरिया ऑफ रेक्टँगल इज 2 इंटू एरिया ऑफ राईट अँगल ट्रायंगल.
मग काय केलं, हे टू इकडे आणलं, हे टू इकडे आणलं तर काय होईल, एरिया ऑफ द रेक्टेंगल ट्रायंगल होईल. टूचं काय होईल, 2/1 आहे तर इकडे होईल 1/2. हा होता एरिया ऑफ रेक्टेंगल. ठीक आहे, याला इकडे एरिया ऑफ रेक्टेंगल आपल्याला माहिती आहे काय, एल इंटू बी. टू इकडे आणलं तर 1/2 एल इंटू बी. अशा पद्धतीने या फॉर्म्युला तयार होतो. एरिया ऑफ ए राइट एंगल ट्रायंगल इज 1/2 इंटू लेंथ इंटू ब्रेथ. एरिया ऑफ राइट एंगल ट्रायंगल सेम एज 1/2 इंटू बेस इंटू हाईट. आज जो लेंथ आहे हा होते आपला बेस आणि जी ब्रेथ आहे ही होते आपली हाईट. आणि यावरून त्याचा फॉर्म्युला तयार होतो. सो here we can also summarize that area of right angle triangle is half of the product of side forming the right angle. Area of right angle triangle is half into base into height. याच्या आधारे त्यांनी जे दोन सूत्र या ठिकाणी तुम्हाला समजावून दिलेले आहेत. या सूत्राच्या आधारे आपल्याला या ठिकाणी दोन उदाहरणं सोडवायची आहेत. त्यापैकी एक उदाहरण त्यांनी सोडवून दिलेलं आहे. तर जे सोडवायचं आहे ते आपण त्याचं पहिलं उदाहरण बघूया. The area of the right angle triangle is 49 square units. Listen here. एक right angle triangle आहे. हा आहे त्याचा बेस, ही आहे त्याची हाईट आणि याचा एरिया त्यांनी दिलेला आहे. दिला है 49 square unit. What is the length of the other perpendicular side if one of the perpendicular side is 14 units? एक साइड त्यांनी दिली आहे 14 unit. ठीक आहे, तर दुसरी साइड आपल्याला काढायची, लेंथ ऑफ अदर परपेंडिकुलर साइड.